खरं तर आज एक अतिशय घाणेरडा असा प्रकार आमच्या पुणे शहराच्या नावाला काळीमा फासणारा प्रकार हा स्वारगेट एसटी स्थानकात झाला आहे। आणि ह्या स्वारगेट एसटी स्थानकामध्ये एका 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार झाला आहे आणि तो सकाळपासून संपूर्णपणे मीडियावरती ते चालू आहे। आम्ही आज बघायला इथं आलो या एस टी स्टँडमध्ये, तर इथं वास्तविक पाहता सगळ्यात मोठा दोषी कोण असेल तर स्वारगेट आगारामधील सुरक्षा यंत्रणा। कारण आम्ही आता चौकशी केली तर आम्हाला असं सांगितलं होतं की 20 सुरक्षा कर्मचारी या स्वारगेट एस टी स्टँडमध्ये आहेत। मग मला असं वाटतं की आता ही जी काही तुमच्यासमोर ही शिवशाहीची एस टी बंद पडलेली दिसते, ही बंद पडलेली एस टी नाही आहे। आम्ही आतमध्ये जाऊन पाहिलं तर हे एक प्रकारचं आहे ना लॉज आहे। म्हणजे या स्वारगेटच्या एस टी स्टँडमध्ये रोज शेकडो बलात्कार होतात। आतमध्ये ह्या एस टीमध्ये मी स्वतः जाऊन पाहिले, आतमधल्या बाजूला इतकं आतमध्ये घाणेरड्या वस्तू पडलेल्या आहेत आणि ह्या वस्तू पाहिल्या की त्या एक दोन नाही आहेत, हे शेकडो आहेत। आणि मला वाटतं की जर अशा प्रकारे शेकडो वस्तू इथं पडलेल्या असतील या आतमध्ये, मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा दाखवलं की इकडं साडी पडलेली आहे, साडीवर आतमधल्या बाजूला रजई पडलेली आहे आणि खालच्या बाजूला तिथं मेदर तिथं खाली दाखवा, खाली तिथं झूम करा, वरची रजई दाखवा। या ठिकाणी पाहणी करण्याकरता आलो होतो। कालच्याला ज्या 26 वर्षाच्या तरुणीवरती इथं बलात्कार झाला ते आज सकाळी उघड झालं। त्याच्यानंतर मग मी आज इथं आलो पाहिला। इथं आल्यानंतर पाहिलं तर सगळा हा सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गलथान कारभार आहे। आणि इथं जर आपण पाहिलं तर सुरक्षा जो स्वारगेट एस टी आगार आहे ह्याच्या अगदी शेवटच्या टोकाला आपण आलो। आणि विशेष इथं येताना सुरक्षा केबिनच्या समोरनं यावं लागते। आणि ह्या एस टीमध्ये आज अक्षरशः लॉजिंग झालं आहे। इथं 100पेक्षा जास्त कंडोम्स यूज केलेले कंडोम्स असतील, कंडोमची पाकिटं तर लॉजिंगसाठी हे हातरलं महिलांच्या साड्याचा वापर होतो। ते कोणत्याही परिस्थितीमध्ये या आगार प्रमुखांवरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। आणि इथल्या सुरक्षा अधिकारी जो आहे तो सुरक्षा अधिकारी इथले सुरक्षा कर्मचारी यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, नाही तर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येईल। महिलांना 50% मोफत म्हणून सांगताय तुम्ही, 50% एस टी मोफत सांगताय आणि 50% एस टी मोफत मध्ये तुम्ही जर अशा एस टीमध्ये अशा प्रकारचे हे प्रकार उघडत असाल इथं 100पेक्षा जास्त सुरक्षा केबिनच्या समोर लोक येतात। म्हणून आमची मागणी ही आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये इथले आगार प्रमुख इथले सुरक्षा यांच्यावरती कारवाई करावी। ही एस टी शेवटी आहे, याच्यामध्ये जाऊन पाहिलं जरूर आम्ही ते पाहून घेऊ आणि त्याच्यामध्ये कसा रोल असेल त्या पद्धतीने कायदेशीर कारवाई करू। निलंबनाची कारवाई या सुरक्षा कर्मचाऱ्यांवरती झाली पाहिजे।